वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गंधाळा साखळ घालूया की कालच्या दिवसामध्ये जसा सुखरूप खेळ राहिला सर्व खेळाडूंचा तसा सुखरूप खेळ राहावा. काल खूप चांगल्या प्रकारे खेळाडूंची आणि प्रेक्षकांची उपस्थिती या ठिकाणी राहिली आहे. अशाच प्रकारे प्रतिसाद या स्पर्धेला लागू दे. कोणत्या प्रकारचं गाळबोट कोणत्या प्रकारचं विघ्न या स्पर्धेला नको. ही स्पर्धा कालच्या दिवसामध्ये जशी चालू झाली आहे तशी आज संध्याकाळी चांगल्या स्वरूपाने संपन्न व्हावी असं आपण गंधाळाकडे साखळ घालूयात. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून त्यानंतर गंधाळ्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी आयोजित गावदेवी चषक 2024 मित्रांनो तुम्ही अनुभवत आहात. आजच्या दिवसामध्ये कोळी नांदिवली वर्सेस जय जलेश्वर वाडेघर ही पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नांदिवली संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि फिल्डिंगचा डिसिजन लगेचच घेतला गेला. सो आपल्याला हे दोन संघ सध्या पहिल्या लढतीमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर दातिवली संघ त्याच्या अपोजिट खार्डी संघ होता, परंतु एक दुःखद घटना घडल्या कारणाने खार्डी संघ आता सध्या तरी या स्पर्धेमध्ये खेळणार नाही. सो पहिल्या मॅच मध्ये जो विन होईल तो लगेचच दातिवली संघासमोर खेळेल. हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यानंतर अडवली वर्सेस वडवली बी, उंबारली वर्सेस नेवालीपाडा आजचा असा लॉट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात दाखल होईल. पियुष 11 जय जलेश्वर वाडेघर या नावाने आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. सध्या तरी फिल्डिंग पोझिशन सजवली जाते. 5 ओव्हरची मॅच, 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल विशाल जो डीपमध्ये मिड विकेट सध्या तैनात नक्कीच तो झालाय. दुसऱ्या बाजूला ॲज अ कॅप्टन आज नक्कीच मोरेश त्या ठिकाणी होते. ते लॉंग ऑफला सध्या तरी फिल्डिंग करतात. 38 सर्कलचं रिंगण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे. आणि चेतन ढोणे जेव्हा जेव्हा असतात ना तेव्हा फिल्डिंग पोझिशनमध्ये कधीच कमकुवतपणा नसतो, कारण प्रॉपर जी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आखणी असते आखणी तो करत असतो. सध्या तरी ते सगळं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी घडत असताना. पहिलं षटक आपण जर बघितलं गेलं तर टीम नांदिवलीच्या माध्यमातून टाकण्यासाठी सज्ज होतोय विश्वास, ज्याच्यावरती नेहमी विश्वास असतो टीमचा. त्या अनुमानाने सध्या तरी तो बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालाय. त्याचा रिदम कशा प्रकारे असेल या सगळ्या गोष्टी त्याने चेक केल्यात आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी तो तयार झालाय. दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेघर टीमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे सिद्धू पाटील आणि अतुल भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील अतुल. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना प्रसाद सहस्रबुद्धे यांचा की सामन्याला होईल सुरुवात. विश्वास पहिलं षटक आणि आजच्या शेवटच्या दिवसामधला पहिला मॅचचा थरार पाहण्यासाठी मित्रांनो आता सज्ज राहा. कल्याण डोंबिवली विभागातल्या 2 दिग्गज टीम एकामेकाच्या विरोधात आहेत. सामन्याला होईल सुरुवात. 11 वाजून पहिला बॉल पडेल या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल इनफिल्डला भेदायचं होतं, पण तो पॉवर प्ले सुरू आहे. बॅटची वरची कडा आणि बॉल चालला मागे खूपच वेगाने. पहिलाच बॉलवरती अतुलचा हा चौकार. ऑफस्टमवरती बॉल होता. हलकासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्नही झाला होता, परंतु जरूर कमकुवत कनेक्शन असलं तरी पॉवर प्ले सुरू आहे आणि मागे थर्डमॅन डीपमध्ये नव्हता, त्याचाच फायदा मिळाला गेला आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. विश्वास 6 बॉल ऑन साईडला टर्न करतात. फिल्डर प्रोटेक्शन त्या ठिकाणी ठेवला गेलेला आहे मिड विकेटला. बॉल उचलतात. ॲक्युरेटली फ्री आली विश्वासकडे आणि या ठिकाणी मिळतीये सिंगल. सुरुवात चांगली झाली आहे.
एका बाजूला अतुलला तुम्ही नेहमी बघत असता, स्पेशली पॉवर प्ले स्पेशलिस्ट त्याला म्हटलं जातं, कारण कलात्मकतेने खेळणं, ट्रान्स कधी तो चेंज करू शकतो, बॉटम हँडचा वापर त्याच्यासाठी करणं हे महत्त्वाचं नेहमी मॅचमध्ये राहतं. तेच केलं गेलं आणि हँड अँड कॉर्डिनेशन हे त्याचं खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे त्याच्याच बॅटमधला पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. सिद्धू पाटीलसाठी हा बॉल. एक सेट्स बॅट्समन काय असतो ना, तो सुरुवातीला दाखवत असतो सिद्धू पाटील, आणि तेच दाखवलं. त्याला सेट होण्याची गरजही लागत नाही. अकूट टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरून काढला गेला, स्वीपर कव्हरला हा चौकार. पहा, ज्या गाडी मालकाच्या गाड्या आहेत, एक आय थिंक सो ब्रेझा आणि एक वॅगनर गाडी आहे, विनंती करेन ज्या मालकाची असेल त्यांनी बाजूला काढा, कारण लॉंग ऑफला त्याच्या हातामध्ये झेल पाहायला मिळाली. चौकाराने सुरुवात केली सिद्धू पाटीलने, परंतु कुठेतरी एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं त्या बॉलवरती, आणि तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेलाय कपिल पाटील. भरपूर क्षमता आहे. कपिल असेल, प्रशांत असेल, त्यानंतर आपण प्रणितला बघू शकाल, तोही टॉप ऑर्डरमध्ये उतरतो. त्याची बॅटिंग बघण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक नक्कीच इच्छुक असतात, परंतु सध्या तरी ही सिच्युएशन हँडल करण्यासाठी ना आता कपिल पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं आहे. नुकताच झटका बसलाय. विश्वासने पहिलाच विकेट आपल्या नावावरती कोरला गेला. आणि विकेट नंतर आता तोही तयार झालाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये 9 धावा, एक महत्त्वाची विकेट आली विश्वासच्या खात्यात. शॉर्ट बॉल होता, परंतु गती कमी पडल्यानंतर अनुमान चुकला कपिल पाटीलचा. बॅटचा चेहरा आधी त्याने उघडला, त्याचा नंतर क्लोज केला. पडल्यानंतर ना बॉलची जी गती होती ना ती थोडीशी कमी आली. त्याच अनुमानाने त्याला अनुमान लावणं थोडंसं कठीण राहिलं, आणि 5वा चेंडू विश्वासचा डॉट फेकत असताना शेवटचा बॉल या षटकामधला एक विकेट आली आहे. 2 चौकार, एक सिंगल आणि एक डॉट बॉल. हो, शेवटचा बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पचा हलकासा बाहेरून ट्रॅव्हल झाला, आणि अशा प्रकारे सफल ओव्हर या ठिकाणी होती समाप्त. 2 चौकार आल्यानंतर सुद्धा माइंड डायव्हर्ट न करता शांत ठेवलं गेलं दिमागाला, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावा 9. टीम जय जलेश्वर वाडेघर. ओमसाई MTCच्या माध्यमातून थोड्याच वेळात भरपूर सारे प्रेक्षक आमच्याशी ऑनलाईन जुळले जातील, कारण जेवढे त्याचे सबस्क्रायबर आहेत त्यांना नोटिफिकेशन ऑलरेडी गेलेली असावी. स्ट्रीम चालू केल्यानंतर लगेच नोटिफिकेशन जाते, आणि या MTC चॅनलला भरपूर जणांनी प्रेम दिला आहे, परंतु एक क्षमाही व्यक्त करतो, कारण डोंगल नेटवर्क असल्या कारणाने थोडासा स्कोर लेट अपडेट होईल, त्याच्यासाठी आम्ही क्षमा व्यक्त करतो प्रेक्षकांची. पहिलं षटक संपलं आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, एक विकेट आली. महत्त्वाची विकेट सिद्धू पाटीलची ती मिळवली गेली विश्वासने, आणि आता सेकंड ओव्हरमध्ये गेला अनिकेत. मॅन्डेटरी पॉवरचे दुसरे षटक आहे, त्याच्यामुळे आता 3 फिल्डर तुम्हाला आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील. लॉंग ऑन तैनात आहे, लॉंग ऑफ तैनात आहे, त्याच्यानंतर डीपमध्ये मिड विकेट तैनात. चेतन शॉटमध्ये नक्कीच म्हणजे पॉवर प्लेमध्ये राहून खरं तर लीड करतोय संघाला. कोणत्या फिल्डरने कुठे प्रोटेक्ट करायला आवश्यक तर तेच केलं त्याने, आणि आता अनिकेत होतोय तयार सेकंड ओव्हरमधल्या पहिल्या बॉलसाठी. ओव्हर द विकेटने चांगला बॉल, रणनीती चांगली होती. खोलवर टप्प्याचा बॉल लेगलान्स करत असताना आपण बघितला बॉटम हँडचा चांगला वापर. जिथे होते अतुल भुईर, मिळते सिंगल, तो पोचलाय 6 वरती, संघ पोचलाय 10 वरती. सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला, आणि कपिल पाटीलने आतापर्यंत एकही धावसंख्येचं योगदान दिलं नाही.
आपल्या टीमला कॉन्ट्रीब्यूट ना कपिल पाटील नेहमी करत असतो. जरूर त्याचे 2 सुरुवातीचे बॉल त्याला फेस करण्यात थोडीशी अडचण निर्माण झाली, परंतु असा खेळाडू आहे की ज्याच्या खेळीमध्ये कधीही सुधार होऊ शकतो. सध्या तरी तो स्ट्रायकिंग इनवरती आहे. धावसंख्या 10. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू. अनिकेत होतोय तयार सेकंड बॉलसाठी. ओव्हर द विकेटसाठी हा बॉल नक्कीच बघितला होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सुंदर घेतली गेली कॅच. विशालनं कॉन्ट्रीब्युशन दिलं आपल्या टीमसाठी. विशालने चांगल्या फिल्डिंगचं आणि इथनं होते फलंदाज बाद कपिल पाटील. पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला हा दुसरा मोठा हादरा बसलाय. पहा लगेचच टीम मीटिंग झाली. महत्त्वाचे 2 अडसर आता मैदानाच्या बाहेर गेलात, कारण सिद्धू पाटील, कपिल पाटील हे असे खेळाडू आहेत की ज्यांचं योगदान नेहमी मॅचमध्ये धावा कमी असताना धावा वाढवण्यासाठी राहिलं आहे. परंतु नांदिवली टीम हाही विचार करत असेल, कारण फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर असा म्हटल्या जाणारा वाडेघर संघ निदान 40 धावसंख्येपर्यंत जरी पोहोचला ना तरी त्या धावसंख्या डिफेंड करण्याची ताकद त्यांचे गोलंदाज ठेवत आहेत. त्याच्यामुळे आता 2 विकेट गेल्यात. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोण गेलाय तर ईगल आहे म्हणून ज्या खेळाडूची वारंवार चर्चा केली जाते तो प्रणित पाटील आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. होऱ्याने धावा बनवणं हा खेळाडू जाणतो. जरूर तुम्ही पॉवर प्लेचं षटक असो किंवा खुळं क्षेत्र असो किंवा पॅक क्षेत्र असो, कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये तो चांगले स्ट्रोक खेळण्याची ताकद ठेवतो आणि तोच आता स्ट्रायकिंग एनवरती पाहायला मिळेल. धावा 10. अनिकेत होतो तयार प्रणितसाठी. प्रणितसाठी हा बॉल गती जास्त होती. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी कपिल पाटीलची विकेट गेली त्याच जागेवर खेळण्याचा प्रयत्न. कदाचित त्या फिल्डरला पुन्हा एकदा अभिवादन स्वीकारण्यासाठी द्यायचं होतं, परंतु तो बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवायचा होता. परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. बॅटचा स्विंग जास्त होता, बॉलची गती जास्त होती आणि इथनं बीट होतात प्रणित पाटील. धावसंख्या 10. धावा आता बनवाव्या लागतील, कारण दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही आहे. फुल टॉस बॉल. ही चर्चा चालू होती की त्या फिल्डरला अभिवादन द्यायचं आहे, परंतु ते हातामध्ये नाही तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेच केलं प्रणित पाटीलने आणि ठोकलाय षटकार. विकेट, डॉट बॉल आणि त्याच्यानंतर षटकार. आणि आता सुरुवात झाली आहे ती म्हणजेच धावफलक बनायला. आखो टप्पाचा बॉल जर तुम्ही प्रणित पाटील समोर टाकाल ना तर तुम्हाला हाच रिझल्ट मिळणार आहे, कारण त्याची तीच चर्चा आपण करत होतो की ईगल आय म्हणून या खेळाडूची उपमा ही केली जाते. नुकताच एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. षटकाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 16. फुल टॉस आहे. इनफिल्डच्या वरून काढला गेलाय. जवळपास फिल्डर नाही आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधनं बॉलला काढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. धावा 20. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या ना तर फक्त 9 धावा होत्या. त्यानंतर कपिल पाटीलची विकेट गेल्यानंतर डॉट बॉलही केला प्रणित पाटील. आणि म्हटलं होतं ना की प्रणित पाटील कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये चांगली बॅटिंग करू शकतो आणि सध्या तरी तो तेच करतोय. ओव्हर द विकेटने आता मोठा फटका खेळायचा होता. हलकीशी अपील झाली, परंतु पंचांचा कोणताही इशारा नाही. एक इशारा आला पंचांचा की षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20. पियुष 11 जय जलेश्वर वाडेघर. आजचा शेवटचा दिवस. पहिली मॅच तुम्ही बघत आहात. जरूर टॉस गमावल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली. 2 विकेटी गमावले. थोडीशी निराशा वाट्याला आली होती, परंतु प्रणित पाटील जसा मैदानाच्या आतमध्ये गेला त्याच्या बॅटमधून आपण 2 मोठे फटके बघितले जिथे 10 धावा त्याने एकवटल्या. इंस्टाग्रामवरती प्रणित जास्त चर्चित असतात आणि सध्या तरी इंस्टाग्रामवरती एक त्यांची रील खूप व्हायरल होते जी खेळाडू वृत्ती असते. म्हणजेच फलंदाज आपण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये कधी कधी बाद होताना बघत असतो ना तेव्हा काही काळ ना तो थांबतो सुद्धा. म्हणजे स्पेशली काय तर बॅट कट लागल्यानंतर जेव्हा अपील होते ना तेव्हा भरपूर सारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबतात. परंतु त्या क्लिपमध्ये आम्हाला असं निदर्शनात आलं की प्रणित पाटीलच्या बॅटला बॉल स्पर्श झाला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. प्रणित पाटीलने अंपायर्सकडे बघितलं सुद्धा नाही आणि सचिन रमेश तेंडुलकर जसे अंपायरकडे जास्त बघत नसत ना बॅट कट असल्यानंतर आणि ते मैदान सोडायचे, प्रणित पाटीलने एक्झॅक्टली तेच केलं. म्हणजेच हा खेळाडू इमानदार आहे म्हणून त्याच्या खेळीमध्ये दरवर्षी
काही ना काही सुधारणा होत असते. सध्या तरी अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय तो मागच्या वर्षीपासून. जरूर त्याच्या क्रिकेट करिअरला सुद्धा आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. अतुल भोईर बॉलकडे बघत राहिले. बॉलची उचली अनपेक्षित होती. पडल्यानंतर अगदी डोळ्यासमोरून विकेट किपरच्या हातामध्ये जो विश्वासचा बॉल ज्याने खर्च केला पहिल्या ओव्हरमध्ये धावा 9. जरूर त्याला एक विकेट मिळाली. एक विकेट डॉट बॉल टाकण्याऐवजी बॉल पुढे टाकला तर बॉल अगदी आपण डॉट फेकू शकतो. यात निदर्शनात तो सध्या तरी बॉलिंग करतो आणि लागोपाठचे अतुल भोईर समोर त्याने 2 चेंडूंनी धाव टाकल्यात. राऊंड द विकेटने तिसराही डॉट आहे का असा प्रश्नचिन्ह होता, परंतु प्रसाद सरांचा इशारा की हा वाईट बॉल सध्या ऑफसम, आता जास्त ऑफसमवरती बॉल टाकला. त्याच्यामुळे जी वाईटची अवांतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 21. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे आणि विश्वास सध्या तरी ना टीमला विश्वास देतोय, कारण जी महत्त्वाची विकेट आली ना सिद्धू पाटीलची तिथनं विश्वास वाढलाय. धावसंख्या 21. राऊंड द विकेट सुंदर फटका इनसाइड आउट खेळलात, परंतु फिल्डर त्या ठिकाणी चुकी झाली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. कलात्मकता होती या फटक्यामध्ये, कारण थोडासा थांबला. माहिती आहे, हा पहा ॲक्शन रिप्ले तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघत आहात. कारण माहिती आहे विश्वासचे बॉल ऑफसमवरती पिच होतात, तर आपल्याला ऑनसाईडला खेचण्यात जास्त ताकद लावावी लागेल. त्याच्यामुळेच त्यांनी निवडला गेला तो म्हणजे डीप एक्स्ट्रा. धावफलक आता पुढे सरकत असताना 25. राऊंड द विकेटने स्कूप करायचा होता, परंतु फिल्डरच्या गॅपमधून जातोय बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेने आणि बॉल पाहता पाहता गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. लागोपाठचे 2 चौकार आल्यात. आता जे 2 डॉट बॉल आले होते ना विश्वासचे, त्या 2 डॉट बॉलचा भरण आता झालाय. कारण ज्या अर्थाने आपण बघितलं तर सुरुवातीच्याच 2 बॉलमध्ये धावसंख्या बनत नव्हत्या, परंतु अतुल भोईरने आता गिअर चेंज केल्यात, कारण त्यालाही माहिती आहे की कोणत्या प्रकारे बॉल आला तर कसा फटका खेळायचा आहे. खोलवर टप्पाचा बॉल, सुंदर फटका, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला जरूर त्याने खेळला गेलेला फटका सुंदर राहिला आणि त्याच्या बॅटमधला हा तिसरा चौकार. पण त्याने आता एक दिशा दर्शवली आहे, कारण त्यालाही माहिती आहे की सातत्याने आपल्यावरती अटॅक होईल ऑफस्टम्पवरती, मग ऑनसाईडला का खेळावं. त्याचं जे बॉटम हँड आहे ते बॉटम हँड तो वापरत असतो आणि तेच सध्या तरी तो करतोय. कारण एक स्कूपच्या अंदाजाने चौकार आला, 2 एक्स्ट्रा कव्हरला चौकार आले, लागोपाठचे 3 चौकार आणि 3 चौकाराने टीम 33वर. राऊंड द विकेटने थोडासा पुढे आला खेळण्यासाठी, फिल्डरला बीट केली आहे, बॉल मागे चाललाय, जर डीप पॉईंटला बॉल खूपच वेगाने चाललाय. 3 फिल्डर आल्यात, बॉलला कले केले गेले आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रणित पाटील धावते, 3 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नही झालाय सक्सेसफुल. धावा ज्या बनवायच्या आहेत ना त्या धावा भरपूर वेगाने आता बनतात. त्याच्यामुळे तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. पाण्याची मागणी केली अंपायर्सने, सो विनंती करेन की पाणी घेऊन जायचे. आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 36. सध्या तरी 36 धावा. 2 ओव्हरचा जर आपण विचार केला गेला ना तर 2 ओव्हरमध्ये अवघ्या 19 धावा होत्या. या ओव्हरमध्ये ज्या 16 धावा आल्या ना त्या 16 धावसंख्येचा इम्पॅक्ट ना भरपूर चांगला पडणार आहे पुढे, कारण संघ वाडेगर आहे. तुम्हालाही माहिती आहे की वाडेगर संघ म्हटलं गेलं तर अनेक सारे फिरकीपट्टू नक्कीच ते बॉलिंगच्या माध्यमातून पाचारण करत असतात. जरूर सध्या तरी आपण स्थिती बघितली आणि जी आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये चर्चा केली होती ना की जर 40-45 धावा जरी असल्या ना टीम वाडेगरला डिफेंड करण्यासाठी, तरी त्या धावा डिफेंड करण्याची ताकद संघ वाडेगर ठेवतो. त्याच्यामुळे आता धावा 36. सध्या तरी तुम्ही विश्वासचे 2 षटक समाप्त होताना बघितले. विश्वासने पहिल्या ओव्हरमध्ये दिला धावा 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये दिल्या धावा 16 आणि 11 धावसंख्येचं षटक हाताळलं अनिकेतनं. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गावदेवी चषक 2024
दिवस शेवटचा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो अनुभवतात आणि मॅच क्रमांक पहिली. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा 36 आहेत. आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघाल तुम्ही कॅप्टन मोरेश्वर बॉलिंग ट्रॅकवरती, त्याची उंची तुम्ही बघू शकता. व्हाईट बॉल आलाय. पहिला चेंडू मोरेश्वरने वाईट फेकला. अतुल भोईर स्ट्रायकिंग वरती, ज्या अतुल भोईरच्या बॅटमधून 3 चौकार मागच्या ओव्हरमध्ये बघितले. यावेळेला उंची जरूर जास्त आहे. पंचांचा इशारा वाईटचा, 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा देतात. ही खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीवरती जेव्हा अखूट टप्प्याचा बॉल पडतो ना, तेव्हा उचळी ही बॉलला जास्त मिळतात. आणि गोलंदाजाची हाईटसुद्धा बघा, त्याची उंची जास्त आहे. त्याच्यामुळे बॉल जेव्हा रिलीज होतो ना, तेव्हा अनएक्सपेक्टेड बाउन्स तर तुम्हाला झेलावाच लागेल. यावेळेला लेंथ पुढे होती, परंतु फटका बॉडीला स्ट्रेच करून खेळला गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीपमध्ये अडवण्याचा प्रयत्न, बॉलला अडवला गेलाय. जरूर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉलला ढकलला गेला. 2 धावा इथनं झाल्यात कंप्लीट. आणि सध्या तरी 2 धावेने हे धावफलक वाढलं जाईल, ते म्हणजे 40 या आकडावरती. बॉलला स्ट्रेच केलं होतं. फटका खेळण्यासाठी जरूर ते आधीच रेडी होते, कारण ऑफस्टंपवरती बॉल जसे 2 मागच्या ओव्हरमध्ये विश्वास आले, तिथे चौकार लागले. तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला होता, परंतु फिल्डिंग ही तेवढी चांगली झाली. राऊंड द विकेटने कडा आहे आणि यस टेकन. हलकीशी कडा होती, विकेट किपरने काम तमाम केलं गेलं. अखेरकार महत्त्वाची विकेट अतुल भोईरची येत असताना मोरेश्वरच्या खात्यामध्ये अतुल भोईर बाद. तब्बल 23 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती अतुल भोईर बाद झाला. त्याच्यामध्ये 2 मोठे फटके आले तर अजून धावा वाढतील. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची रिस्क नको आहे ते सांगितलं प्रणित पाटीलनं. थांबवले गेले सर्वेशला. स्ट्राईक जरी रोटेट आता स्ट्राईक येईल प्रणितकडे, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाल्यात. टीमची धावसंख्या 41. राऊंड द विकेट उचलण्याचा प्रयत्न, अनुमानाने बॉल थोडासा स्लो आला. असं वाटलं की गतीने बॉल येईल, थोडासा थांबला, वेट केलं, परंतु ते थांबणं थोडंसं अंगळत आलं. प्रणितच्या पडल्यानंतर बॉलची गतीही कमी झाली. विकेट किपरने जरूर लगेच सांगितलं गेलं मोरेश्वरला की ही लेंथ चांगली आहे आणि तीच लेंथ आता ठेवावी लागेल. राऊंड द विकेटने अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर हा फटका खेळला गेला. प्रणित पाटीलचा तडाखा, येतो षटकार. आता प्रणित पाटीलच्या अनुमानाने गती चांगली होती, हीच गती पाहिजे होती मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघत आहात. राऊंड द विकेटने आले, बॉलकडे बघितलं, बॉलला फेकून दिलं बॉर्डर लाईनच्या बाहेर, जिथे
शेवटचा बॉल खोलवट टप्प्याचा लांगोनला खेळतात चेतन धोने त्या ठिकाणी थांबले. बॉलचा टप्पा बघितला गेला. कोणत्या प्रकारची घाई त्यांनी केली नाही. एक सिंगल बनतीये तर बनू दे, कोणत्याही प्रकारचा आता धोका नाही हे सांगत असताना चेतन धोने. अशा प्रकारे 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये नक्कीच आमचे स्कोर ऋतिक आम्हाला सांगतील की किती धावा एक्झॅक्टली या ओव्हरमध्ये आला. 12 धावा या ओव्हरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. अशा प्रकारे 4 ओव्हरमध्ये पीयूष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकर संघाच्या धावसंख्या बनतात त्या म्हणजेच 48. अठ्ठेचाळीस धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 6 बॉल फेकणं बाकी आहे. आता विचार करावाच लागेल. चेतन धोने सांगतात की आता शेवटचं डेथ ओव्हर कोणाकडे द्यावं, ज्या गोलंदाजावरती आपण विश्वास ठेवू शकतो. जसं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं विश्वासने खर्च केला 9. आणि आता या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्युनियर ऑलराऊंडर ज्याने टीम कोली लांदिवलीसाठी भरपूर काळ क्रिकेट खेळलं तोच विशाल आता मैदानाच्या आतमध्ये उतरला. खरं तर मैदानी खेळासाठी जाणला जातो विशाल. जरूर कबड्डीही खेळतो, जरूर कुस्तीपट्टूसुद्धा आहे आणि क्रिकेटही खेळतो. म्हणजेच मैदानी खेळाची या खेळाडूला भरपूर आवड आहे. तोच आता शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय. समोर प्रणीत 48 धावा बनल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने प्रणीतसाठी हा बॉल होता. लाऊड अपील ही झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्नही झाला होता परंतु स्वतःला थांबवलं, आवरलं, सावरलं. कारण माहिती आहे की सध्या तरी मोठा फटका नाही आहे, सो जास्त डायव्हर्ट होण्याची काही गरज नाही आहे, त्याच्यामुळे थांबला विशालसुद्धा. हा बॉल पहिला डॉट. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंगमधला. धावसंख्या 48. खोलवट टप्पाचा बॉल परंतु उचललाय, परफेक्टली मिडल झालाय. अगदी बॅटच्या टो एंडवरती हा बॉल लागला ते सांगत असताना विशाल आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. बघूयात. हा पहा ॲक्शन रिप्ले. ओव्हर द विकेटने आले विशाल. तेच बोले थ्रू दी लाईन आणि ओव्हर टू बॉलर हेट. अगदी पंचांच्या वरून हा बॉल काढला गेला जिथे षटकार मिळाला. ओव्हर द विकेटने गती कमी आहे. ऑन साईडला मोरेश्वर आहे. टप्पा पडला बॉल हातामध्ये. नक्कीच उचलले गेले. सर्वेश निघाला गेला आहे तो म्हणजेच धाव बनवण्यासाठी. परंतु या ठिकाणी सर्वेश होईल बाद. इथनं विकेट अजूनही पडते. 4थी विकेट मैदानाच्या बाहेर जिथे धावसंख्या असताना टीम पीयूष इलेव्हन जय जलेश्वर वाडेकरच्या 55. अजून 3 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी आहे. 55 धावसंख्या आहेत. स्कोरबोर्डवर माहिती आहे की सध्या लयमध्ये आहे प्रणीत पाटील, त्याच्यामुळे सर्वेशने ही रिक्स उचलली. अन्यथा सर्वेशने थांबवलं असं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. यावेळेला फुल टॉस खेळू शकला नाही. गतीमध्ये परिवर्तन अस्त्र होतं ते म्हणजे विशालचं. ते अस्त्र दाखवलं गेलं प्रणीत पाटीलला. स्लॉकस्विप करण्याचा प्रयत्न. फर्स्टला फलंदाज प्रणीत पाटील बाद. गोल्डन अपॉर्च्युनिटी दिली परंतु असे बॉल खेळण्यासाठी ना तुमच्याकडे पद्धत आली ते पाहिजे. सध्या तरी हा चेहरा तुम्ही बघत आहात प्रणीत पाटीलचा. स्वतःवरती थोडासा कदाचित निराश असेल कारण हा बॉल त्याचा फेवरेट आहे रोशन. कारण लो फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप करणं ही त्याची मेन खासियत आहे प्रणीत पाटीलची. जरूर शॉर्ट बॉलवरती तो मोठे पुलचे फटके खेळतो परंतु लो फुल टॉस बॉलवरती ना स्लॉक स्वीप करणं हा एक त्याचा वेगळा अंदाज आहे आणि त्याच्या फेवरेट स्ट्रोकवरती तो बाद झाला आहे म्हणून तो थोडासा नाराज आहे. धावसंख्या 55. सध्या तरी प्रणीत पाटीलची आपण जर खेळी बघितली तर प्रणीत पाटीलने बनवल्या गेल्या 24, 23 बनवल्या होत्या अतुल भुईरनं. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये
आता 3 बॉलमध्ये किती धावा बनतील याच्याकडे लक्ष असेल ते म्हणजेच पीयूष 11 जय जलेश्वर वाडेघरचं. फिल्डिंग पोझिशन सजवली जाते. आता बघत आहात तुम्ही डावकुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैदिक भंडारी गेलाय. डोक्यावरती कॅप आणि डावकुरा आहे. नेहमी डावकुरे फलंदाज घातक असतात, परंतु हा फलंदाज घातक किती ठरेल. बॉल समाप्त झाल्या 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. एखादा चौकार पाहिजे आणि ती चर्चा चालू आहे सध्या तरी खेळाडू कक्षामध्ये. ओव्हर द विकेट. लो फुल टॉस म्हणून खेळला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. टेकने 2 टप्पे पडला गेला. ते सिंगल झाले कंप्लीट. सेकंडचा नक्कीच कॉल होता, तर कॉल ॲक्सेप्ट केला गेला. जिथे आपल्याला पाहायला मिळाले वैदिक मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या होती 57. शेवटचा बॉल असेल म्हणजेच या इनिंगमध्ये ज्या धावसंख्या बनल्या गेल्या ना त्या कुठेतरी स्टॉपसुद्धा झाल्या, परंतु ज्या आपण धावसंख्या मोठ्या फटक्याने वाढताना बघितले ना 3 ओव्हरमध्ये, त्या थोड्याशा या षटकामध्ये कमी झाल्यात. शेवटचा बॉल व फुल टॉस. बॉल हवेमध्ये आहे. स्वतः वळतात त्या ठिकाणी विशाल, परंतु त्याच्या दूरवरती बॉल पडला. एक सिंगल कंप्लीट झाली होती. लगेचच दुसरीला कॉल दिला गेला आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. फर्स्ट इनिंग ओव्हर पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पीयूष 11 जय जलेश्वर वाडेघरची 59 आणि 60 म्हणजे 60 धावसंख्येचं लक्ष आता असेल ते म्हणजे नांदिवली कोलीवाडा या टीमसमोर. आणि या क्रिकेटच्या परिपटलावरती नांदिवली कोलीवाडा हे नाव आजच्या दिवसामध्ये जर तुम्हाला वारंवार ऐकायचं किंवा त्यांना पुढे जायचं असेल तर सध्या तरी या 60 धावसंख्येचं आव्हान आता त्यांना पूर्ण करावं लागेल. 60 धावसंख्येचं आव्हान पूर्ण होऊ शकतं, कारण विशाल आहे, विश्वास आहे, चेतन ढोणेसारखा हार्ड हिटर आहे. मध्ये मोरेश्वरसुद्धा चांगली बॅटिंग करत असतो, त्याचमध्ये मिलिंदसुद्धा आहे. म्हणजेच या मॅचमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी भागीत नाही, त्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. परंतु मित्रांनो, एकच विनंती करेन की ह्या मॅचला जरूर तुम्ही अनुभवा. ही मॅच सोडून जाऊ नका, कारण या मॅचमध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळेल. आम्ही विनंती करतो की जो प्रेक्षक कक्ष आहे आमच्या व्यासपीठाच्या समोर, जी आता व्हाईट कलरची कार आहे ती कृपया करून थोडीशी बाजूला काढा, तिला अपोजिट लावा, कारण तिच्या ग्लासवरती ऊन पडून ते परावर्तित आमच्या डोळ्यांवरती होतं, त्याच्यामुळे विनंती करेन. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रमेशजी पाटील यांचं सहर्ष स्वागत. 60 धावसंख्येचं लक्ष्य आणि त्या 60 धावसंख्येच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी कशा प्रकारे मेहनत करेन या ऐकूया. AK-47 लोड करून आज ते या वडवली सीच्या या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आलेले आहेत. अशी सर्वांचे लाडके शेरो के बादशाह बबूशा या आमंत्रित करूया सेकंड ओव्हरमध्ये. धन्यवाद. तो चलिए आदरणीय रमेश पाटिल साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए बहुत बहुत स्वागत उनके दिल के गहराई से. तो चलिए चलेंगे. इसी बीच देखिए हमारे आदरणीय रमेश पाटिल साहब इस वक्त तशरीफ रखते हुए सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत है.
ले चलेंगे जहाँ पर टूर्नामेंट की बात करेंगे आज अंतिम डे, फाइनल डे। और पहली मैच देखिए बात करेंगे। भलाई मुकाबला थोड़ा सा देर से शुरू हुआ है, लेकिन उसके साथ साथ देखिए बात करेंगे जो पहली मैच था कुछ कारण से यहाँ पर पेंडिंग अभी तक। देखिए यहाँ पर सेकंड मैच खेला जा रहा है कोली नांदुली और वाडेगर के बीच में। आई गाँव देवी ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं सागर दादा और से और उनके नेतृत्व में देखिए बात करेंगे। बहुत बड़ी टारगेट यहाँ से रखा गया है। टारगेट की बात कर लेंगे तो यहाँ से 60 रनों की टारगेट है। अगर भागेश सर बात करेंगे ना 5 ओवर के मैच में, ये टारगेट उतना बड़ा भी नहीं माना जाएगा। 12 के उससे से आजकल बहुत सारी मैचेस फाइट होता है, मुकाबला जीतते हैं और मुकाबला बचा भी सकते हैं। चलिए खास देखिए बात करेंगे इस वक्त हमारे दादा तशरीफ रखते हुए दोपहर के समय में यहाँ पर लिखा है ना। हाँ तो चलिए बात करेंगे। आई गाँव तभी ट्रॉफी देखिए यहाँ से अक्रॉस द लाइन्स, नजरे कहीं निगाह कहीं। पहला ओवर देखिए काफ़ी अच्छा खासा निकलता हुआ कपिल पाटिल देखिए आए थे गेंदबाजी के लिए। मैंडेटरी पावर प्ले जहाँ रहना ना बहुत ज़रूरी है। 12 का औसत से आपको ज़रूरत था। टीम का स्कोर देखिए 2 रन तक पहुँचा है। अभी भी बात करेंगे 58 रनों की ज़रूरत है। 58 रनों की ज़रूरत है। अंतिम 24 गेंद बचा हुआ है। थोड़ा सा नजर घुमा लेते हैं बल्लेबाजी की तरफ। अतुल भूर देखिए बात करेंगे, बहुत अच्छा खासा तगड़ी शुरुआत रही उनकी तरफ से। हमेशा 23 रन बनाए। सिद्धू पाटिल देखिए थोड़ा सा लेजेंड, बड़ा सस्ते में उनका विकेट मिला था। उसके बाद कपिल पाटिल का विकेट भी चटकाए थे। लेकिन कहते हैं ना, किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने हमें मार डाला। बस तो गई सिद्धू कपिल से, लेकिन उसके बाद प्रणीत पाटिल की जो 24 रनों की एक गेम चेंजर इनिंग्स और एक अच्छा टोटल तक पहुंचा दिया। अब गेंदबाजी के लिए आते हुए अतुल भूर घुमाव प्राप्त करते हैं गेंद को दोनों तरफ। तो देखते हैं यहाँ से कोली नांदुली टीम के लिए थोड़ा सा मुश्किल बढ़ते जा रही है, लेकिन मुश्किलों से डर जाना हमेशा आसान होता है और मुश्किलों से लड़ना हमेशा बहादुरों का काम होता है। हाँ, फुल टच बनाकर खेला गया। बहुत बड़ी गेप थी यहाँ पर, स्टेट यहाँ पर खेलते हुए। राता हुआ यहाँ से 4 रन और यही काम करना होगा। कहते ना, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। जिंदगी में हमेशा देखिए मुश्किल आती रहती है और पहली ओवर में देखिए 2 रन आने के साथ थोड़ा सा दबाव और बनाया गया था, लेकिन यही काम करना होगा। इस ओवर को लंबा बनाना होगा, थोड़ा भरपाई करना होगा। पिछला ओवर का जो 8 या 10 रन आपको लेना चाहिए, इस ओवर में उसका
अरे ये चलिए भाई, यही काम करना होगा। भला ही सफलता हाथ, लेकिन आते आते देखिए बड़ा हिट यहाँ से AK-47 कहते ना ब्राह्मण की बोली और AK-47 की गोली बहुत पावरफुल होती है, और ये पावरफुल छक्का था यहाँ से। पता लेफ्ट हैंड बैटर देखिए हमेशा कारगर साबित होती है। अगर आपको याद दिला देना चाहूंगा, डाल कर गए थे जहां पर 2 रन केवल खर्च किए थे। लेफ्ट हैंड गेंदबाज, लेफ्ट हैंड बल्लेबाज हमेशा इनकी बोलबाला रहती है। चाहे अंतर्राष्ट्रीय की बात कर लीजिए, चाहे IPL की बात कर लीजिए, चाहे डोमेस्टिक क्रिकेट की बात कर लीजिए, चाहे किसी हम टेनिस क्रिकेट की बात कर लेंगे। चलिए थोड़ा सा देखिए बात करेंगे, बतौर सलामी बल्लेबाज उतरे थे बैटर की बात करेंगे तो यहाँ से चेतन, लेकिन चेतन ने देखिए बात करेंगे बहुत सारे देखिए डॉट गेंद खेल लिए हैं। मैं ये नहीं कहूँगा कि चेतन डॉट गेंद खेल रहे हैं, उनके सामने बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है, लेकिन फिर भी देखिए चेतन को यहाँ से समझ सकते हैं ज़्यादा अभ्यास नहीं होगा, ज़्यादा मैचेस खेले नहीं हैं, लेकिन फिर भी कहते ना समय पर चाय और समय पर राय लेना बहुत ज़रूरी है। इंतजार करने वाले को उतना मिलता है, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है। देखिए शुरुआत में ये नहीं हम कहेंगे वाडेगर, जयजलेश्वर वाडेगर टीम का भी विकेट गिरा यहाँ से, लेकिन उसके बावजूद भी देखिए जो रणनीति की गति को ना उन्होंने बरकरार रखे, तो वो बहुत ज़रूरी है। विशाल देखिए अभी भी मैदान पर उतरे हैं, 600 के स्ट्राइक रेट से सामना किए हैं। अब बहुत कुछ निर्भर करेगा विशाल के बल्लेबाज में। लेफ्टी टू लेफ्टी ये देखिए हमेशा कारगर साबित होती है। हमेशा कहा जाता है लेफ्ट हैंड गेंदबाज बैटर के सामने लेफ्ट हैंड का दिक्कत होता है, लेकिन इस कद के गेंदबाजी हो तो फिर वही बताया भाई, ये इस कद के गेंदबाज हो तो फिर उतना मुश्किल नहीं बनेगा। कपिल के पास देखिए वेरिएशन है, जानते हैं लेफ्ट में बैटर को किधर गेंद रखना चाहिए। उनके सामने बिल्कुल लेन को देखिए एकदम बदल दिया आगे रखते हुए, जानते हैं हल्की सी भी चूक गई गुल्डन से भी लेफ्ट हैंड बैटर खींच लेते हैं, लेकिन फिर भी देखिए यहाँ से विशाल को एक विशाल इनिंग की जरूरत है। हाँ विशाल को देखिए विशाल इनिंग की जरूरत है। एक बहुत बड़ी गैप थी यहाँ पर, कैमरामैन रोशन पराठ देखिए वहाँ पर थे, लेकिन से MT से लाइव है, बहुत बढ़िया MK के ट्रॉफी अभी कवर करके आए। तो चलिए बात करेंगे हमारे देखिए यवन आयोजक विशाल दादा और सागर दादा। देखिए रमेश पाटिल साहब देखिए इनका सम्मान किया जाएगा, और विशाल दादा देखिए बात करेंगे उनकी शुभ बातों से। देखिए MTC लाइव थोड़ा सा रोशन फराट मेहमान बॉक्स पर देखिए थोड़ा कैमरा देखिए यहाँ पर रोशन फराट, यहाँ पर रमेश पाटिल साहब देखिए बात करेंगे। खास वक्त समय देखिए निकाल कर से आते हुए साल फूलों की गुलदस्ता के साथ सम्मान, यही तो हमारे लिए देखिए ICC से ही हैं। साहब बहुत बहुत स्वागत है आपका दिल की गहराई से। चलिए MTC लाइव रोशन बहुत बढ़िया काम करते हो यहाँ पर। आने वाले समय में देखिए 8 दिसंबर की शुरुआत में, और कहीं लेजेंड देखेंगे, कहीं युवा देखेंगे, भूलना नहीं प्रथमेश दादा चौधरी को सपोर्ट करते रहिए। एक बहुत बड़ी लीग देखिए RPL 2024-25 के बीच में।
तो चलिए यहां से बात करेंगे, हुक क्या है गेंद को, फील्डर से यहाँ पर बन जाएंगे दर्शक। अंपायर की डिसीजन आता हुआ 6 रन, लेकिन अंपायर पिछला गेंद क्या था, डॉट बॉल थी। वही थोड़ा हम जानकारी और लेना चाहते थे, क्लियर करना चाहते थे। अच्छी ऋतिक की यहाँ पर स्कोरिंग देखिए, और विशाल ने देखिए बात करेंगे, एक विशाल दादा के हाथों से पर सम्मान किया गया, और एक विशाल देखिए मैदान के ऊपर आग उगल रहे हैं भाई। 3 छक्के की मदद से टीम का स्कोर को पहुंचाए हैं 25 तक। व्यक्तिगत खुद का स्कोर उनकी अगर बात कर लेंगे, देखिए थोड़ा निराश चेहरा लेकर आते हुए, वो चाहते थे कि इतना समय इंतजार किया था, कुछ उसका फायदा लिया जाए, लेकिन बल्ले का बीचों बीच नहीं आया। नजरें जम चुकी थी, और 11 गेंद देखिए अभी भी 35 की जरूरत है। 11 चेंडू 35 धावाची गरज आहे। मॅच अतिशय रोमांचक स्थितीवर आहे। या नंतरचा सामना इथून जिंकायचा संघ धातुली संघ सेकंड राउंडचा पहिला मॅच, या मैच नंतर टच होईल। तो चलिए अभी भी बात करेंगे 11 गेंद जीत के लिए यहां से 35 की जरूरत है। ओहो, ये देखिए मजा आ गया भाई। अब डगआउट देखिए कोहली नांदुली टीम की, धतिंग 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 धतिंग। भागेश सर देखिए ऑर्केस्ट्रा में जाते हैं, उनकी धतिंग धतिंग गायक एक सिंगर हैं, लेकिन हम कॉमेंट्री में सब कुछ कर लेते हैं भाई। मैच में मजा आता हुआ देखिए, आता रंगाता आला मैच। चलिए बात करेंगे, अब देखिए गेंद रिजल्ट बदल रही है। अब 23 की जरूरत है, 9 गेंद 23 की जरूरत है। मैच कहां था कहां पहुंचा।
अभी ये 3 गेंद बहुत निर्णायक हो जाएगी भाई। अगर ये 3 में से एक भी बड़ा हिट आता है ना, मैच 50-50। अगर 3 में से 2 बड़ा हिट आया ना, फिर कोलिन आंदोलन की तरफ मैच झुक जाएगा। एक भी आया तो बड़ा हिट छक्का, फिर मैच 50-50 कह देंगे। अगर 2 बड़ा हिट आया तो फिर मैच झुकेगा, मैच झुकेगा भाई। अगर 3 आ गया तो फिर जीत का खुशबू दिखेगा। लेकिन ये सब कहना आसान रहता है, लेकिन देखते हैं लगातार 2 छक्का। ओ स्लोअर गेंद, गति 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 से यहाँ पर पीट के यहाँ पर बल्ला बहुत अच्छा लिया था भाई यहाँ से, लेकिन थोड़ा जड़ में रखने का कोशिश किया बल्ले की। अब देखिए 2 गेंद रह गया भाई, बहुत दिलचस्प है भाई। 2 गेंद गेंदबाज चाहेंगे भाई सफलता मिले, नहीं तो सिंगल डबल। कि 6 गेंद 19 की जरूरत है। चलिए पीयूष 11 जय जलेश्वर वाड़ेगढ़ टीम देखिए आज इस नाम से मैदान पर उतरी है, लेकिन अभी देखिए 6 गेंद 19 की जरूरत है। तो चलिए इसी बीच आदरणीय क्रिश भाने सब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं। क्रिश दादा बहुत युवा है, देखिए हमेशा सपोर्ट है और इस टीम के देखिए चाहे किसी मैच हो या प्रतियोगिता हो, इसलिए तो सागर दादा कहा जाता है 1000 रिश्ता से बेहतर एक दोस्त। जो 1000 रिश्ते नहीं निभा सकते हैं वो एक दोस्त। चलिए क्रिश दादा देखिए बात करेंगे। मुझे तो लगता है रियल क्रिश यहाँ पर रिलीज हुआ और रिश्ते में देखिए भांजा लगते हैं भाई, और मामा भांजे का रिश्ता तो बहुत बड़ा रहता है। चलिए दादा बहुत बहुत स्वागत है। आडियोली कहा जाए तो मेरा फेवरेट मैं मानता हूँ, हमेशा वहाँ के खिलाड़ी मेरे काफ़ी करीब है, सब दोस्त रहते हैं। आडियोली में कोई भी प्रतियोगिता हो याद किया जाता है। तो चलिए हरेश दादा लीजिए, योगी भाने लीजिए। आडियोली कहा जाए तो हमारे मथुर को कौन भूल सकता है। सागर दादा मुझे लगता है मथुर शायद कुछ बीमारी कुछ कारण से लगता है मुझे फिट नहीं पूरी तरह से। बैलगाड़ी की शरीयत में देखे जिस नाम ने तहलका मचाई है, राहुल भाई पाटिल देखिए बात करेंगे। मथुर देखिए आजकल बहुत सारे देखिए फैन बहुत सारे बन चुके हैं, कोई मथुर, कोई बकासुर, कोई सोनिया 50 मिनट, कितने सारे देखे, कोई सरजा देखिए। आने वाले वक्त में बहुत बादल सागर दादा आपने लिया क्या 1-2 बैल क्योंकि अभी हर गांव में देखिए। लेकिन देखिए जो ओह ये चलिए भाई ठहरा हुआ दरिया गहरा हुआ करता है, लेकिन शायद इस बार देखिए हवा की रुख ने मैच का हालत बदला है। यहाँ से बहुत शानदार कैच देखे यहाँ पर पीयूष 11 जय जलेश्वर वाड़ेगढ़ टीम। ये टीम देखिए संघर्ष छोड़ती नहीं है, अंतिम गेंद तक है। अभी भी 5 गेंद देखिए 19 की जरूरत है। नए बैटर रहेंगे, 5 गेंद रहेगी भाई। कहती ना सर्दी हो जाए तो भाई
रिक्स लेना पड़ता है। अगर 5 गेंद पर 19 बनाना है तो फिर रिक्स लेना पड़ता है। चलिए, डम वॉली टेनिस क्रिकेट की देखिए यही खासियत है। तो फिर बाउंसर, और ये तो तीखा बाउंसर था भाई, वार्निंग दिया गया, वाइड दिया गया, बहुत बड़ा बाउंसर था ये। चलिए भाई, यहाँ पर कारपेट के सारे खेले हैं। काउ कॉर्नर में देखिए फील्डर तैनात है, हल्की से चूक हुई है भाई। दूसरा भी लिया, तीसरे के लिए भागते हुए ये स्नोर, तीसरा रन भी कंप्लीट होता हुआ। ये क्या हो रहा है भाई, यहाँ से गंदी 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 बात देखिए, यहाँ से बात कर लेंगे। 2 गेंद में देखिए यहाँ से आ चुका है भाई, 4 रन आ चुका है। अब 15 की जरूरत है। 4 गेंद अगर 14 भी बनाते हैं तो विकेट टॉस के आधार पर मैच को जीत सकते हैं। जीतने वाली टीम के बीच में सेकेंड राउंड का यहां से पहला मैच हो जाएगा भाई। चलिए चलिए कि बल्लेबाज की बात करेंगे। स्ट्राइक पर आदित्य देखिए जिंदा है भाई, कई 3 असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई। जिंदा है तो फिर जिंदा नजर आना। 3 गेंद 14, 13 भी चल सकता है, लेकिन स्किन बॉल देखिए यहां से। चलिए, यहां पर सिंगल लेना चाहिए था, क्योंकि अब 13 2 गेंद में कठिन है। गेंदबाजी की बात करेंगे तो देखिए भाई